हे बघा इथं डेकोरेशनची तयारी चालू आहे. हा काय सांगितलं ना जयेशने एवढा स्पेशल मिस्त्री काका जयेशने इंका बोलवलं ना स्पेशल काहीतरी नवीन असं डेकोरेशन ह्या वर्षी बनवणार असं दिसतं बहुतेक. देव पावला आहे. नमस्कार मंडळी, मी प्रशांत स्वागत करतोय तुमचं आपल्या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ताच गावी आलो आहे, म्हणजे 15 मिनटं झाली गावी येऊन, आणि आता आम्ही चाललो आहे गणपती बाप्पाला घेऊन यायला. तर आता जाऊया आपण नानिवड्यात. कौसल्या अकू काय करतो? बरेच ना. ही आमची कौसल्या अकू. आता ह्या काळोखातनं दिसत नाही, जरा अंधार आहे, नंतर येऊया आणि भेटूया कौसल्या अकू. तर चला बाहेर गेलो. हां हां. तर म्हणजे मी पप्पा जयेश नाही येतं, मयू आणि आप्पा चौघंजणं चाललो आहे. भाईची गाडी सांगितलेली आहे. तर आता जाऊया. सगळ्यांच्या डेकोरेशनची तयारी चालली आहे. आपलं डेकोरेशन अजून झालं नाही, ते मिस्त्री काका आज काहीतरी नवीन काहीतरी करत आहेत. बघू जयेशने आता कुठला नवीन सांगितलं आहे, कारण जयेश एक दिवस अगोदर आला, आपण एक दिवस लेट झालं कारण ट्रेनच्या तिकीटमुळे आणि सुट्टीचा प्रॉब्लेममुळे. सगळे मुंबईवाले येऊ लागले आहेत आता हळूहळू. तुम्ही कधी आलात? 2 दिवस म्हणजे आता बाजार करून आलात? हे बघा मुंबईवाले आले सगळे बाजार बिजार करून. तर आता ही भाईची गाडी आहे. चला ह्या बघा, हे घर जैतापकरांचं घर आहे, ते नवीनच बांधलेलं आहे. तयारी गणपती बाप्पाला घेऊन यायची. आता आपण भेटूया डायरेक्ट नानिवड्यात. तर मंडळी हा बघा, हा आमच्या गणपती बाप्पाचा पाठ आहे. तो अरविंदकडनं आता मी घेऊन आलो, त्यांच्याकडे होता, त्यांचंच आहे वाटतं. तर जयेशने त्यांना सांगितलं होतं की आम्हाला द्या म्हणून. तर हा पाठ घेऊन चाललो आहे. ही आमची 1 नंबर शाळा. बघा इथं ना गगनगिरी महाराजांचं मठ आहे, केळवली कॅन्टीनवर. केळवली कॅन्टीनवरचं गगनगिरी महाराजांचं मठ. आणि आज शुक्रवार हा, तर शुक्रवारी लोक बाजार करू गेलं. आमच्याकडं कॅन्टीनवर शुक्रवारचं बाजार असता. ते बघा शुक्रवारचं बाजार, शुक्रवार बाजार. आता पावसात ना जास्त नसता, पण उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात जरा असता बऱ्यापैकी. इकडं सगळं भाजीपाला, इकडं कडधान्य, इकडे बघा पानवाला मामा. ही केळवली कॅन्टीन आहे आमची. सोन्या चला बाबा आला बघा, आपण आला इथंच आहेत आपले गणपती बाप्पा. चला मयूर मी बाबा वर टाकते चप्पल. तर चला गणपती बाप्पाला घेऊया आणि घरी जाऊया. तोपर्यंत त्याच्या अगोदर इथं किती गणपती बाप्पा आहेत ते पण बघूया, तुम्हाला दाखवतो. आकर्षक आणि सुबक गणपती बाप्पाच्या मूर्ती इथं आहे. हे बघा इथं आपण बघू शकतो किती अशा आकर्षक आणि एकदम अशा सुबक अशा गणपती मूर्ती आहेत इथं. प्रत्येक असा अवतार आहे. ते बघा इथं विठ्ठल अवतार आहे, लालबागचा राजा आहे, असा तशाच इकडे आहेत. हे बघा हे बघा हे काय, हे बघा इथं मोठी मूर्ती, सर्वात मोठी मूर्ती ही आहे. ही सगळ्यात मोठी मूर्ती आहे. त्याच्या खालोखाल थोडी छोटी ही आहे. जय श्रीराम. ही बघा ही आमच्या गणपतीची मूर्ती आहे. ही आमच्या गणपतीची मूर्ती. आणि पहिला फोटो होता पाठवला, पण कलर कसं अर्धवट पण पाठवून होती. मूर्ती आहे ही समीर शेंगाळे. समीर शेंगाळे, हा. त्याचा दरवर्षी गणपती मोठाच असतो, मोठी मूर्ती असते त्याची. हे बघा, ही बघा बैलगाडी.
तर मित्रांनो, ही जे सगळ्या ह्या गणपतीच्या मूर्ती आहेत ज्या घडवतात जे कलाकार आहेत ते आमचे हे बघा, हे संतोष दादा. हे बघा दादा, तुमच्याकडे किती गणपतीच्या मूर्त्या तुमच्याकडे किती असतात? 80 मूर्त्या असतात. 80 मूर्त्या दरवर्षी? ओके. आणि तुम्ही गणपती बनवायला सुरुवात कधीपासून करता? गणपती बनवायला सुरुवात आम्ही 2 महिने अगोदर. 2 महिने अगोदरपासून तयारी? POPच्या असतात. ओके. आणि याच्यात आता तरी किती POPच्या असतील आणि किती मातीच्या असतील? आता 30 मातीचे आहेत. 30. ओके. आमची जी मूर्ती आहे ती तर मातीचीच असते, म्हणजे आमची दरवर्षी आम्ही तुम्हाला सांगता मातीचीच हवी. तर हे बघा, आता हे हळूहळू जे येतील सगळे, हे सगळे मातीचे हे इकडे आहेत ते मातीचे आहेत सगळे. हे बघा, हे सगळे मातीच्या मूर्ती आहेत. नाही, हा POPचा असेल. हा पण मातीचा. हा 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 POPचा, कारण मोठी मूर्ती आहे ना. हे बघा, तर हे अशा प्रकारे ह्या मूर्त्या आहेत. तुम्ही काय करता, म्हणजे आता समजा एखाद्याने सांगितलं की फोटो पाठवा आणि पाहिजे अशी तर फोटो प्रमाणे मिळते. ओके, म्हणजे जशी फोटो पाठवून तुम्हाला पाहिजे तशी बनवून देतात. फोटो प्रमाणे बनवले. ती पण फोटो प्रमाणेच बनवलेली आहे. ही मूर्ती पण फोटो पाठवूनच बनवलेली आहे, फोटो प्रमाणेच आहे. आमचा पण जयेशने फोटोच पाठवला होता ना, तर ही आमची पण फोटो पाठवूनच बनवलेली आहे. तर हे असे एकदम आकर्षक आणि सुबक गणपती मूर्ती बनवतात. तर हे बघा, इथे ना आता मूर्ती घेऊन जायची आहे आणि जे पितांबर आहे त्याला आपण हे ना हे लावते. ते बघा, हे हिऱ्याने सजवतोय हे आपल्या गणपती बाप्पाचं, म्हणजे जरा थोडा अजून भारी वाटतंय. हे बघा, ही बघा, ही पण मूर्ती पूर्ण हाताने बनवलेली आहे, हाती आहे. हां, ही बघा, ही कुठची आहे ती? ओके, वेंगसरची मूर्ती. हे सगळे हे मातीचे आहेत. हे आहेत ना, हे बघा, हा हे मातीचा, ही POPची आहे का पहिली? POPची आहे. ओके. त्याच्या मागची मातीची, ती मातीची. हे दोन्ही मातीच्या, या POPच्या, हे सगळे POPचे आहेत. ओके. इथे आज ओके. किती फुटाची ही? 2 फूट. ही बघा, ही मातीची, पूर्ण मातीची आहे. पूर्ण मातीची. ही बघा, ही मूर्ती मातीची. ही पण मूर्ती पूर्ण मातीची आहे. हे हाताने पूर्ण मूर्ती घडवतात. ज्या मातीच्या मूर्ती आहेत त्या साच्यामध्ये थोडंफार टाकावं लागतं, पण हाताने पूर्ण त्यांचं जे कलाकृती जे पूर्ण हाताची असते, हाती काम केलेलं असतं त्यांचं पूर्ण. अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत. आमचे रवी बुवा पण आलेले आहेत गणपती बाप्पा घेऊन जाण्यासाठी. त्याच्यावर तुम्ही पकडून अरविंद साहेब काय म्हणताय? कधी आला मुंबईवरनं? हे सगळे मुंबईवाले आलेले ते बघा, हे आपल्या गणपती बाप्पांना घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. तर आपण पण घेऊन जाऊया. आता जास्त आता गर्दी होत चालली आहे. हे हिरे लावून झालेले आहेत आता. हे बघा, आता जरा भारी वाटतं की नाही. आप्पा आमचं पुढच्या वर्षीचा प्लॅनिंग करूक लागलेलो. बनवणार ना तसं. आपण पुढच्या वर्षीचा प्लॅनिंग केला आणि पुढच्या वर्षी कुठची मूर्ती सांगूची ते आता सांगून ठेवूया म्हणता. असंच पाहिजे तरी मिळणार तसं मूर्तीमध्ये. फक्त हे आसन पकडून ना. असं पकडायचं. हां, ठीक. मी घेतलंय तर करशील ना मग. चला गणपती बाप्पा मोरया. चला. हा, इकडनंच जाऊचं लागत. मग ते कपडे काय होते, पण जयवाला नाही काय करणार ते.
कपडे तुम्ही दिलात ना, आम्ही आणणार होतो. हा, पण ते आपला लवकर बाप्पा द्या. तयार झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया. आम्ही पण गणपती बाप्पा चाललेला आहे घरी. मयू थांबतोय ना शहाणा भाऊ. तर मंडळी, तर मित्रांनो आपला बाप्पा आलेला आहे हे बघा. मयू आणि विघ्नेश फटाके लावायची तयारी करतायत. आपण पाय दाबून टाक. आमचा गणपती भाया आता गणपती आणून चाललेलो, आता तयारी करून आता चाललेलो. डेकोरेशन केलंस ना? हा, ये सांभाळून घेऊन ये. तर आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. मनीषा को पूजा करता. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आता गणपती बाप्पाला आपल्या देवालयामध्ये आपण बसतो. आम्ही एक दिवस अगोदर गणपती घेऊन येतो. तर त्याप्रमाणे आपण गणपती बाप्पाचं आगमन आज झालेलं आहे एक दिवस आधी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.